भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची सूत्रांनी माहिती सध्या दिलेली आहे। ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांना प्रचार यांचा केल्यानं त्यांना ही समज देण्यात आली आहे। काल खरं तर दिवसभर भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांचा प्रचार केला होता आणि त्यामुळे त्यांना ही समज दिल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। राजन, आपण बघू शकतोय गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रचार त्यांच्याकडून भास्कर जाधव यांच्याकडून सुरू होता आणि त्यांना आता पक्षानं समज दिल्याचं बघायला मिळत आहे। चिपळूणमध्ये आता ठाकरे गटामध्ये कुठेतरी नाराजी नाट्य या ठिकाणी होताना दिसतंय। एकंदरीत संपूर्ण जर आपण पाहिलं तर भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यामध्ये समन्वय आणि त्याबद्दल कुठेतरी सुप्त संघर्ष देखील दिसून येतो। कारण जवळपास आपण पाहिलं तर चिपळूणमध्ये ठाकरे गटाचं स्वतंत्र उमेदवार असताना देखील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार रमेश कदम आहेत यांचा प्रचार करताना या ठिकाणी भास्कर जाधव काल दिवसभर दिसले आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार आता कुठेतरी पक्षाला नुकसान होईल असे कृत्य न करण्याचा सल्ला देखील भास्कर जाधव यांना दिल्याचे या ठिकाणी माहिती मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी आता हा जाहीरपणे जो शरद पवारांच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे चिपळूणमध्ये ठाकरे गटामध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे। आता या राजन, आता भास्कर जाधव यांच्याकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।